श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हरतालिकेचा उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या व्रताचे नियम काय आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते. विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात. अविवाहित महिलांना या व्रताचे पुण्यपूर्ण फलातून एक चांगला जीवनसाथी मिळतो. तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते. पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो. असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली. हरतालिका 2000 शुभ मुहूर्त. अशुभ वेल आणि कोणता मंत्र म्हणावा. तारीख मंगळवार 26 ऑगस्ट 2025. योग्य पूजा वेल सकाळी 5:56 ते 8:31. शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त 4:57 ते 5:12. अभिजित मुहूर्त 11:57 ते 12:48. राहू काळ दुपारी 3:37 ते 5:11. हरतालिका पूजन मंत्र ओम उमाय नमः, ओम उमाय नमः किंवा ओम शिवाय नमः. या मंत्राचा जप केल्याने दाम्पत्य सुख, अखंड सौभाग्य आणि मंगळप्राप्ती होते. हरतालिका व्रत नियम आता आपण पाहूया. एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात. तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते. हरतालिका उपवास पाणी किंवा अन्न काही न घेता उपवास करावा. हरतालिका व्रत निर्जल करतात. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही. एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही. दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे. उपवासाच्या रात्री झोपू नये. जागरण करून भजन कीर्तन करावे. हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता. नारळ पाणी, लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकता. बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूटचे सेवन देखील करू शकता, ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहतील. हरतालिकेच्या दिवशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी शिव पार्वतीची पूजा करावी. हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वालूची मूर्ती तयार करून स्थापना करावी. शिव पार्वतीची पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी. तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी. शक्य असल्यास सोन्या चांदीचे दागिने घालावे. हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते. महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो. पूजेमध्ये नैवेद्य म्हणून फळे, मिठाई आणि सात्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. उपवासाच्या दिवशी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य आहे. कोणत्याही प्रकारचा राग किंवा चिडचिड करू नये. सर्वांशी चांगले वागावे. सर्वांशी प्रेमाने आणि आदराने बोलावे. उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे, अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो. हा 16 शृंगाराचा असा उत्सव असतो. या दिवशी महिलांनी 16 शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटून मग उपवास सोडावा. पूजेसाठी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी. असे मानले जाते की
असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी त्याचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते. उपवास सोडताना सात्विक पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. पूजेच्या वेळी सवाष्णीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात. याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत. शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये. उपवास सोडताना फळे, नारळ, पाणी, भाज्या असे हलके पदार्थ खावेत. तसेच हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही. मान्यतेनुसार हा उपवास 24 तासांसाठी ठेवला जातो. धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्येच सोडता येत नाही. हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते. परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडून सोपवावे. यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे. शांत मनाने उपवास सोडावा. उपवास शांत मनाने आणि आनंदाने सोडावा. हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आले असेल अशा महिलांनी पूजा करू नये. परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी. परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा. हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका यांनी करावे. हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजे गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते. व्रत सोडण्यापूर्वी अंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी. यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा. वटसावित्री, मंगळागौरी याचप्रमाणे हरतालिका पूजा सामुदायिक पद्धतीने करता येते. शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे. घरातील पूजेची जागा स्वच्छ असावी. विवाहित महिलांनी भगवान शिव, भगवान गणेश आणि देवी पार्वती यांची पूजा करावी. जर तुम्ही तिघांपैकी एकाची पूजा करण्यास दुर्लक्ष केले तर तिचा हरतालिकाचा उपवास अपुरा मानला जातो. पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे. डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा. पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे म्हणजे मध्ये उठावे लागणार नाही. तसेच हरतालिका व्रत करताना खास पत्री, पाने आणि फुले लागतात. त्याची सोय आधीपासूनच करण्यास सुरुवात करावी म्हणजेच धावपळ होणार नाही. देवाला अनामिकेने गंध लावावे. कुंकू, अक्षता उजव्या हाताची, अनामिका मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने वाहावेत. विड्याची पाने उतानी व देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावीत. वर सुपारी ठेवावी. शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावा. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये. मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळुवारपणे करावे. मूर्तीवर फुले उडू नये. हलकेच फुले वाहावीत. देवीवर पाणी फुलाने शिंपडावे. तसेच विवाहित महिलेच्या प्रवासाची पहिली खूण म्हणजे तिच्या कपाळावर सिंदूर लावणे. याचा आदर केला पाहिजे. विशेषतः हरतालिका तीज या व्यतिरिक्त महिलांनी 16 शृंगार करावा आणि हातावर मेहंदी लावावी. शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावा. देवीच्या उजव्या बाजूला घंटा, डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा निरांजन उजव्या बाजूला ठेवावा. तसेच उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी. पूजेला प्रारंभ करताना समई प्रज्वलित करावी. निरांजन पेटवावे. देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती निरांजन कापुरारती ओवाळावी. डाव्या हाताने घंटानाद करावा. श्री हरतालिका व्रत कथा वाचावी. त्याचा इतरांनाही लाभ घेऊ द्यावा. आरती म्हणावी. त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा. पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा. शक्य असल्यास पाणीसुद्धा पिऊ नये. रात्री जागरण करावे. पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून व्रताचे पारण करावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, सौभाग्यरक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे. यश, आनंद,
कीर्ती, सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे. विवाहित महिलांनी काळे दागिने आणि कपडे घालणे टाळावे. काळा रंग दुर्दैवाचा रंग मानला जातो आणि तो मृत्यू आणि अंधाराशी जोडला जातो. हा रंग विवाहित महिलांसाठी अशुभ मानला जातो. या नियमानुसार हरतालिका उपवास केल्यास भगवान शिव आणि पार्वतीची कृपा नेहमी आपल्या पाठीशी राहील अशी मान्यता आहे. पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणा नारळानं ओटी भरावी. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समई पेटलेली असावी. उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती वर वाहिलेली फुले, पत्री, समुद्र, नदी, तळे किंवा वाहत्या स्वच्छ पाण्यात विसर्जित कराव्यात. अशा प्रकारे उद्या असणार आहे हरतालिकेचा उपवास. तर प्रत्येक महिलांसाठी हरतालिकेचा उपवास करत असलेल्या महिलांनी या व्रताचे नियम जाणून घ्या आणि हे नियम अगदी सोपे आहेत. तुम्ही जर हे नियम पाळले तर तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून हे नियम नक्की पाळा. तुम्हा सर्वांना हरतालिका व्रताचे खूप खूप शुभेच्छा आणि परवा असणाऱ्या गणेश चतुर्थीच्या देखील खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.